मिस मधुरा, वासू असं म्हणाला की मी निर्दोष आहे हे मधुराला माहितीये. नक्की काय माहितीये तुम्हाला? मला कुठे काय माहित असेल. त्याने उगाच माझं नाव घेतलं असेल. उगाच? कुणी कोणाचं उगाच का नाव घेईल? ते इंट्रोगेशन मध्ये काहीतरी असेलच ना. नाही म्हणजे तो दुसऱ्या कोणाचंही नाव घेऊ शकत होता, पण त्याने फक्त तुमचं नाव घेतलं. असं का? मे बी त्याला असं वाटलं असेल की मी त्याला सपोर्ट करेन, पण असं काही नाहीये. ठीक आहे, मग काय वाटतं तुम्हाला? म्हणजे तुम्हाला काय वाटतं, वासू दोषी आहे की नाही? मॅम आता ते मी कसं सांगू ना. रागिणी मॅम, मला बोलायचंय तुमच्याशी. आधी बसा, बसून बघ. मॅम, वासू भाऊजी निर्दोष आहेत. प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर आणि सोडा त्यांना प्लीज. इतक्या आत्मविश्वासाने कसं सांगू शकता तुम्ही? मॅम, मिस्टर कामत आणि वासू भाऊजी एकमेकांना गेली अनेक वर्ष ओळखतात. वासू भाऊजी तर ह्यांना अगदी आपल्या मोठ्या भावासारखं मानतात. हे बघा, कुरबुरी होत राहतात, छोटी मोठी भांडणही झाली असतील कदाचित, पण वासू भाऊजी ह्यांना त्रास देणं शक्यच नाहीये. मला मान्य आहे मीरा, पण या प्रकरणात असा भावनिक विचार करून चालणार नाही. बिझनेसमध्ये या छुप्या लढाया होतच असतात आणि त्यातूनच असं काहीतरी करतात लोक. हो, होत असेल ना, म्हणजे इतर ठिकाणी होत असेल, पण वासू भाऊजी असं करूच शकत नाहीत. मी तुम्हाला सांगते ना. अहो, ह्यांनी ना वासू भाऊजींना खूप मदत केली आणि वासू भाऊजींना पूर्णपणे जाणीव आहे त्या गोष्टीची. यांच्याशिवाय अजून कोणीच सख्ख नाही हो वासू भाऊजींचा. हो मॅम, म्हणजे ताई बरोबर बोलतेय. वासू नाही त्या टोकाला जाणार. पण आम्हाला त्यांच्यावर संशय आहे. मॅम प्लीज, तुम्ही त्यांच्यावर संशय घेऊच नका. माझ्यावर विश्वास ठेवा. मी सांगते तुम्हाला, ते निर्दोष आहेत. ते असं काही करणं शक्यच नाही. प्लीज सोडा त्यांना, प्लीज. ठीक आहे. खरंच वासूला सोडायला सांगा. पण मॅडम. खरंच? सॉरी मॅडम, सांगतो लगेच फोन करून. मीरा, मी आता सोडते वासूला, पण काही वेळेला माणसाचा अंदाज घेणं कठीण असतं. खरा माणूस कसा आहे कळायला जरा वेळ लागतो. सो तुम्हाला कधी काही चुकीचं होतं असं जाणवलं तर मला लगेच कळवा. हो मॅम, लगेच कळवेन मी तुम्हाला. थँक्यू सो मच. मी पण कळवेन तुम्हाला. निघते मी. टेक केअर. काय झालं? सांगितलं त्या वासूला सोडायला? हो सांगितलं मॅडम, पण असं सहज कसं सोडलं तुम्ही वासूला? सोडलं नाही, करत जाऊ दिलंय फक्त. मीरा मला खरी वाटते म्हणून. आपला एक माणूस सतत त्या वासूच्या मागे ठेवा,
तो कुठे जातो, कधी जातो, कोणाला भेटतो, काय करतो, प्रत्येक गोष्टीची खडानखडा माहिती ठेवा आपल्याकडे. हो मॅडम. खरं तर ना या सगळ्यांच्याच मागावर असायला हवं आपण. नक्की कोण खरं कोण खोटं याचा काही अंदाज येत नाहीये. खरंच मॅडम, सगळाच घोळ आहे. इथं कुणाचं काय सुरू आहे ना काहीच कळत नाही, पण काहीतरी सुरू आहे एवढं मात्र नक्की. या दोघींची गोष्ट जाणून घेतली पाहिजे आपण. या दोघी बहिणींचं नक्की काय आहे हे बघायला हवं. अगदी माझ्या मनातलं बोललात तुम्ही मॅडम. ती मधुरा मॅडम आहे ना, मला एकदम झोल वाटतं. निघेल ना एक ना एक दिवस, सगळं निघेल. हो. बसा. वासू सर, एक मिनिट. सर, बरं झालं तुम्ही आलात. या फाईलवर जरा तुमची सही हवी होती, अर्जंट आहे, जरा पटकन देता. सर, काय झालं सर? कुठे गेला होतात तुम्ही? सॉरी सर, सॉरी, मी नंतर येते. पाणी पी, शांत वाट. खूप त्रास दिला का रागिणीने? रागिणी कशाला हवी आहे त्रास द्यायला? आपली माणसं पुरेशी आहेत की त्यासाठी? म्हणजे सगळ्यांनी जो अविश्वास दाखवलाय ना माझ्यावर, त्यामुळे अस्वस्थ झालोय. आजपर्यंत कामत फूडसाठी रक्ताचं पाणी केलं मी, आणि तीच सगळी आपली माणसं वाटेल ते आरोप करतायत माझ्यावर. देवचं आणि माझं नातं कसं आहे हेही सांगावंसं वाटलं नाही यार कुणाला. मोठा भाऊ मानतो मी देवला माझा. मी असं काहीतरी का करेन त्याच्यासोबत? कळतंय मला. तुला काय वाटलं असेल ते मी समजू शकतो. नाही, कोणीच समजू शकत नाही. हे सगळं खूप वाईट. आदित्य, हीच संधी आगीत तेल उतरण्याची. लोहा गरम है, हातोडा मारतो. मला माणसं ऐन वेळी फिरल्याचा खूप चांगला अनुभव आहे वासू. ज्यांच्यासाठी आपण मनापासून खूप काही करतो त्यांनीच ऐन वेळेला साथ सोडली की काय वाटतं हे मला चांगलंच माहिती आहे वासू. ज्यांच्यासाठी आपण मनापासून खूप काही करतो ना, त्यांनी ऐन वेळेला साथ सोडली की काय वाटतं ते मला चांगलंच माहिती आहे. आदित्य, मी आयुष्यात कधी विचार केला नव्हता रे, अशी काही वेळ येईल माझ्या. सगळ्यांसाठी मी वाटेल ते केलंय आजवर, आणि माहितीये मग, मीरा आणि देवाशिष सरांसाठी तू खूप काही केलंस. मीरा पण बघ, तुझ्या आणि देवाशिष सरांच्या छोट्या छोट्या भांडणांबद्दल रागिणीला सांगण्याची काय गरज होती तिला? हे पोलीस लोक कशाचाही संशय घेऊन त्रास देतात. एक सेकंड, म्हणजे मीराने असं सांगितल्यामुळे त्या रागिणीचा गैरसमज झालाय? अरे मग काय, त्यामुळेच सगळ्यांना तुझ्यावर संशय यायला लागला. आता कुठे काय बोलावं काय नाही हे समजायला पाहिजे ना मीराला. म्हणजे मीराने सांगितल्यामुळे रागिणी मला असं पकडून घेऊन गेली असं मला वाटतं.
कानविंदे, या नवीन प्रोजेक्टच्या फाईलचं काम पूर्ण झालंय. तुम्ही जरा बघून घ्या एकदा, आणि ते कॉस्ट कटिंगचं पण बघा काय ते सगळंच बघतो मी. मला वेळेवर ज्या ज्या फाईल पूर्ण झाल्यात त्या देत जा. हो चालेल. आणि ते आयोजन मार्केट अँड कंपनीची फाईल कुठे आहे? आयोजनची फाईल, हा ही बघा, ही घ्या. हे काय आहे? त्यावर वासू सरांच्या सह्या कुठे आहेत? आणि काय म्हणता फाईल कंप्लीट झाली म्हणून? वासू सरांच्या सह्या का नाही घेतल्या? ऐका ऐका कानविंदे, सर आले होते तेव्हा मी गेले होते त्यांची सही घ्यायला, पण आज बहुतेक मूड नव्हता सरांचा. म्हणजे काहीही न बोलता निघून गेले ते. काय माहिती काय झालं होतं त्यांना, एकदम रागाने बघितलं त्यांनी माझ्याकडे. अहो असं काही नाहीये. देव सरांचा पत्ता लागत नाहीये. पोलिसांचाही तपास सुरू आहे, पण त्यांनाही अजून काही मिळत नाहीये. त्यामुळे कदाचित वासू सर डिस्टर्ब असतील. असतीलही कदाचित. मला ना एक वेगळाच डाऊट येतोय. अष्टपुत्रे बाई, तुम्हाला सगळ्याच गोष्टीत काही ना काही डाऊट असतो. तसं नाहीये हो, यावेळेस खरोखरचा डाऊट येतोय. कसला? वासू सरांनीच देव सरांचं काही बरं वाईट केलं असेल. अष्टपुत्रे बाई, अहो काही काय बोलता? उगाच नको ते ना तर्कवितर्क लावत जाऊ नका. आणि नको त्या गोष्टीत ना डोकं लावण्याची पद्धत जरा बंद करा तुमची. कानविंदे तसं नाहीये, म्हणजे मला असं म्हणायचंय की तुम्ही बघा ना. एक शब्दही बोलू नका. आणा ती फाईल इकडे. मी जाऊन वासू सरांची सही घेऊन येतो. आणि हो, जे माझ्या समोर बोललात ना ते इतर कोणासमोरही बोलू नका. जरा शांत राहा. मला तर वाटतंय या कानविंदेंचा पण हात असणार आहे यामागे. येस. वासू प्लीज शांत राहा, आणि आता कशावरही रिॲक्ट होऊ नकोस. अरे पण आदित्य, मीरावानींना कळायला हवं ना. त्यांच्या एका चुकीमुळे मला किती भोगावं लागलंय आज. स्वतःच्याच नजरेतून उतरलोय मी आज. नाही, मला कळतंय. आणि या मीराचा चांगुलपणा खरंच खूप नडतो कधी कधी. मला चांगलाच अनुभव तिच्या अशा वागण्यामुळे. म्हणजे कसला अनुभव आहे तुला? नाही, तुझ्या एक्सपिरियन्स विषयी बोलत होतो मी. आणि मी पाहिलं ना तुझ्याशी मीरा कसं वागली ते, म्हणूनच म्हटलं मला अनुभव आहे. पण तू फार टेन्शन घेऊ नकोस आता. अरे पण त्या सांगू शकल्या असत्या ना की वासूचा या सगळ्याशी काहीही संबंध नाहीये. त्यांच्या एका वाक्याने हे पुढचं सगळं टळलं असतं. अगदीच सांगू शकले असतं, आणि त्यांनी सांगायलाच हवं होतं की मी वासू भाऊजींना खूप नीट ओळखते, त्यांचा या सगळ्याशी काहीही संबंध नाहीये म्हणून. सोड, जाऊ दे. तुला माहितीये ना, देवाशी सर सापडत नाहीये म्हणून आंधळी झालीये. योग्य काय अयोग्य काय यातला फरकच कळत नाहीये ते. अरे हो, पण म्हणून आपण शांत हो. उगाच स्ट्रेस घेऊ नकोस. बाकी आम्हा सगळ्यांना माहिती आहे की देवाशिष सरांच्या गायब होण्यामागे तुझा हात नाही. तू घरी जा, आराम कर. बाकी सगळं मी सांभाळतो इकडे. जा. हो. थँक्यू. I need some rest. विभूती, हा मॅम. वासू सर आलेत ना इथे? हो, मगाशीच आलेत. त्यांच्या कॅबिन मध्ये असतील ना ते? हो आहेत. बरं. चल हा, पण नक्की काय झालंय? सत्य. वासू भाऊजी,
तुम्ही घरी चाललात का? हो. रागिणी मॅमने जास्त त्रास तर नाही दिला ना? नाही म्हणजे मला कळते तुमचा खूप मनस्ताप झाला असेल, म्हणूनच मी रागिणी मॅमशी बोलायला गेले होते की असू दे ना वहिनी, कशाला उगाच खोटी काळजी दाखवताय? जे काय घडायचं होतं ते घडून झालंय ऑलरेडी, त्यामुळे आता ही आपुलकी वगैरे नका दाखवतो. वासुभाऊजी नाही, मी खरंच नाही असू दे. तसंही ते मला काही बोलायची किंवा कुणाला काही सांगायची इच्छाच नाही. पोलिसांनी चांगलीच विचारपूस केली आहे माझी. वहिनी, मी देवच्या बाबतीमध्ये असं काहीतरी करीन असं वाटलंच कसं तुम्हाला? म्हणजे जरासाही विश्वास ठेवा असं वाटला नाही का माझ्यावर? वासुभाऊजी माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. हो पण ती परिस्थितीच अशी होती ना की मी तेव्हा माझं मलाच कळलं नाही काय, त्यामुळे मी त्यामुळे तुम्ही मला पोलिसांच्या हाती देऊन मोकळे झालात, राईट? मला तुम्ही माझ्यावर जो अविश्वास दाखवलाय ना वहिनी, त्यामुळे मी किती हर्ट झालो याचा अंदाजही नाहीये तुम्हाला. मोठा भाऊ आहे देव माझा. मी त्याच्या जीवावर उठेन असं वाटलंच कसं तुम्हाला? मला असं काहीच नाही वाटलं वासुभाऊजी, आणि कधी वाटणारही नाही. पण नाही, इट्स ओके, इट्स ओके. तुम्ही नाही काही बोलू नका. त्यांच्यासाठी आपण इतकं मनापासून खूप काही करतो. आपण त्यांना आपलं समजतो, ते जेव्हा आपल्याला शत्रू समजतात तेव्हा नेमकं काय वाटतं, काय होतं हे तुम्हाला नाही कळणार. पण वासुभाऊजी असं काहीही नाहीये. मी म्हणूनच तर रागिणी मॅमला भेटायला गेले होते, हेच सांगायला की थांब 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 मीरा, थांब. बस झालं. प्लीज शांत. वासू तूही शांत. काय ना की तुम्ही दोघंही आता समजून घेण्याच्या मनस्थितीत नाही आहात. असं बोलल्याने आणखीन गैरसमज वाढते. एक्झॅक्टली. तुम्ही दोघंही या क्षणी शांत व्हा आणि आपण नंतर बोलू नये या विषयावर. आणि आता या क्षणी जिजूंना शोधणं जास्ती महत्वाचं आहे. आपण आपल्यातच वाद घालत राहिलो ना तर पोलिसांचा गैरसमज अजून वाढेल. मला जमेल तेवढं करेन मी, बाकी मला काय माहिती. वासुभाऊजी मी ताई हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. आदित्य गेलाय ना, तू बोलेल वासूशी. तू ये माझ्यासोबत इकडे. ये म्हणतेय ना मी, ये. काय चाललंय तुझं? शांत हो ना जरा. मी शांतच आहे आदित्य, पण मला कळत नाहीये हे सगळं माझ्या बाबतीत का घडतंय, याच्या मागे कारण काय? मला कळतंय, सगळं कळतंय, पण सांगितलं ना सगळे डिस्टर्ब आहेत म्हणून कदाचित. मग मी डिस्टर्ब नाहीये का? सांग ना, मी डिस्टर्ब नाहीये का आदित्य? पण म्हणून मी उगाच आपल्यापैकीच कोणावरती संशय घेत बसलोय का इकडे? आणि मुळात मी काहीही केलेलं नसताना माझ्यावर का संशय घेतला जातोय? मी सांगितलं ना वासू तुला, देवाशिष सर घरी नसल्यामुळे मीरा आंधळी झालीये. तिला आपलं कोण परक कोण यातला फरकच कळत नाहीये. म्हणजे याचा अर्थ मी परका आहे का? हो ना? आता मी कसं सांगणार? मला आत्ताच त्यांना जाब विचारायला. मी त्यांना शांत. हे बघ, जाब नक्की विचार, पण जाब विचारण्याची ही वेळ नाही. प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते आणि ती वेळ आली ना की तू नक्की तिला जाब विचार.
तू एक काम कर, तू आता शांत हो, घरी जा, आराम कर. मीराशी आपण या विषयावर नंतर बोलू. ओके?